ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। गिरणी कामगारांची शिंदेंसोबतची बैठक संपली आहे आणि मुंबईत जिथे जागा उपलब्ध असतील तिथे घर देणार असं आश्वासन देण्यात आलंय। 17 नंबरचं कलम रद्द करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे। त्यामुळे गिरणी कामगारांची बैठक सकारात्मक झाली असं म्हणावं लागेल, कारण गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघालाय। मेंटेनन्स जास्त असणाऱ्यांचा मेंटेनन्स माफ देखील केला जाईल। अलिबागला जातील आणि बोलतील आता काय बोटीने जा आणि या, तर तसं होणार नाही। तर मुंबई शहरातला जो मूळ वैभव आहे ते टिकवण्यासाठी या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे, हा युक्तिवाद आम्ही त्यांच्या समोर ठेवलं। ते देखील तत्वतः त्यांनी आज मान्य केलं की MMRचा अर्थ तसं नाही। मुंबईच्या लगत म्हणजे मग ठाणा असेल, कल्याण असेल, वसई असेल, विरार असेल, कल्याण असेल, नवी मुंबई असेल, उल्वा असेल, ह्याच्या लगत जे असलेले जे आहेत ह्याच्याही वरतीचा काही प्रस्ताव आपल्याला तयार करता येईल का, तो प्रस्ताव देखील करता येईल। आणि ओपन इंटरेस्ट पण देखील जे कोण असे खाजगी विकासक असतील ते जर पुढे येत असतील त्यांना 50% गिरणी कामगारांना तुम्ही घरं द्या आणि 50% त्यांना FSI फ्री ऑफ FSI देता येईल का, असं देखील एक युक्तिवाद त्यांनी करण्याचं काम केलेलं आहे। आणि एक सकारात्मक चर्चा आज कालच्या आमच्या मोर्चाच्या माध्यमातून बोललो मी। दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या। जुई, अगदीच आपण पाहतोय सौरभ की काल गिरणी कामगारांचा एक मोर्चा निघाला होता आझाद मैदान आणि गिरणी कामगार हे आंदोलन करत होते। आज त्यांची बैठक विधान भवनात लावण्यात आली होती आणि ही बैठक सकारात्मक झाली आहे, कारण का गिरणी कामगारांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते, ज्या काही महत्त्वाच्या मागण्या होत्या, विशेष म्हणजे 17 नंबर क्लॉज रद्द करण्यात आला आहे। 17 नंबर क्लॉज म्हणजे नेमका काय सौरभ, की ज्या गिरणी कामगारांना शेलू आणि वांगणीमध्ये घर नको हवं असेल त्यांचा अर्ज घरासाठीचा रद्द केला जायचा। हा जो एक महत्त्वाचा क्लॉज आहे तोच आता रद्द करण्यात आला आहे। म्हणजे ज्यांना शेलू आणि वांगणीमध्ये घर नको हवी असतील त्यांना मुंबईमध्ये घर देण्याचं आश्वासन सरकारने त्यांना आहे। त्या व्यतिरिक्त जर आता पाहिजे तर मग जास्त मुंबईत घरं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आणि विशेष म्हणजे जिथे जिथे विकास कामं सुरू आहे त्या इमारतीमध्ये विशेष म्हणजे SRE इमारतीमध्ये या गिरण्यांना घरं देण्याचं आश्वासन देखील सरकारने या बैठकीमध्ये दिलं आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटेनन्सचा। कोणगाव म्हणजेच पनवेल इथलं जे कोणगाव आहे तिथे गिरणी कामगारांना घरं देण्यात आली होती। त्यांची घरं लहान मात्र मेंटेनन्स जास्त, म्हणजे 4000 इतका मेंटेनन्स होता। तर तो मेंटेनन्स 1000 वर करावा अशी मागणी या गिरणी कामगारांनी केली होती। मात्र या त्यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक चर्चा करेल असं आश्वासन त्यांना दिलं आहे। त्यामुळे आजची बैठक जरी सकारात्मक झाली तरी आता गिरणी कामगारांनी त्यांचा मोर्चा देखील मागे घेतला आहे। हेच एक मेंटेनन्सचं त्यांचं मागणी आहे, ती सरकार कधी पूर्ण करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सौरभ, निश्चितच जुई या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।